Hello dear students, today we are going to learn class 6 science chapter number 3 diversity in living things and their classification and diversity in the living things. म्हणजेच काय विविधता, लिव्हिंग थिंग्स मध्ये काय विविधता आहे आणि त्यांचे क्लासिफिकेशन आपण कसे करायला पाहिजे हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. या चॅप्टर मध्ये आपण प्रत्येक लाईनचा अर्थ बघणार आहे. त्या लाईन मध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे आणि हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. सो स्टार्ट करूया आता. Can you recall in which sphere of the earth do living things exist? म्हणजे अर्थवरती लिव्हिंग थिंग्स कुठे एक्झिस्ट करतात, कुठे असतात, तर आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलेला आहे की अर्थवरती किती स्पियर आहे. टोटल 3 स्पियर आहे. फर्स्ट आहे ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर आणि हायड्रोस्फियर. ओके, सो ॲटमॉस्फियर मध्ये पण लिव्हिंग थिंग्स आहे, लिथोस्फियर वरती पण आहे आणि हायड्रोस्फियर वरती पण लिव्हिंग थिंग्स आहे. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलेला आहे. ठीक आहे. द जिओग्राफिकल कंडिशन ॲट द डिफरंट प्लेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. वी फाइंड दॅट लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन ऑल दीज डायव्हर्स कंडिशन. बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या पृथ्वीवरती खूप सारे स्पियर्स आहेत. ओके, त्या स्पियर्स मध्ये, त्या डायव्हर्स कंडिशन मध्ये कोणतीही कंडिशन असो, त्या कंडिशन मध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग्स हे दिसून येतात. ठीक आहे. व्हेन वी लिव्ह इन अ सर्टन प्लेस वी ॲडजस्ट टू द कंडिशन देअर. आपण कोणत्याही ठिकाणावर गेलो तर आपण तिथली जी कंडिशन आहे, म्हणजे वातावरण जे आहे तिथलं, त्या वातावरणामध्ये आपण राहण्याची पूर्णपणे कोशिश करत असतो. आपण ॲडजस्ट होत जाते आपली बॉडी तिथल्या वातावरणामध्ये. ओके, सो असंच अदर लिव्हिंग थिंग्सचं पण आहे. व्हॅरियस टाईप ऑफ द लिव्हिंग थिंग्स हॅव सर्वाइव्ड बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्व्स टू द कंडिशन इन देअर सराउंडिंग. म्हणजे ज्या ठिकाणी वातावरण चेंजही झालं, त्या बदलत्या वातावरणामध्ये त्यांची बॉडी अशी एबल होते की त्या वातावरणामध्ये ते सर्वाईव्ह करू शकतील, म्हणजे जगू शकतील. त्यांच्यामध्ये असे ॲबिलिटी येऊन जातात लिव्हिंग थिंग्समध्ये. जरीही क्लायमेट चेंज झालं, वातावरण चेंज झालं, तरीही त्यांच्यामध्ये अशा ॲबिलिटी येऊन जातात की त्या वातावरणामध्ये ते सर्वाईव्ह करू शकणार आहे. ओके, कॅन यू टेल आर द प्लांट अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक? तुम्ही सांगू शकता का प्लांट आणि ॲनिमल हे सर्व सेम असतात का? नो, देअर आर व्हेरी डिफरंट. त्यांच्यामध्ये खूप सारे डिफरन्सेस असतात. ते काय असतात, प्लांटमध्ये काय डिफरन्सेस असतात हे आता आपण बघणार आहे. डायव्हर्सिटी इन द प्लांट. व्हॅरियस टाईप ऑफ प्लांट आर फाउंड इन मेनी प्लेस अराउंड अस. सम प्लांट लाईक अ ग्रास आर शॉर्ट व्हाईल अदर आर टॉल अँड हॅव अ कॉनोपाय. आता आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, हे आपण बघतो रोज. तर त्यामधील काही ग्रास जे आहेत त्या खूप शॉर्ट असतात आणि काही जे प्लांट्स आहेत तो खूप टॉल असतात आणि कॉनोपाय असतात. कॉनोपाय म्हणजे असे पसरलेले असतात, उंच असतात आणि असे पसरलेले झाड असतात. ओके, सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर व्हाईल सम अदर्स फ्लॅट ऑन वॉटर. जर आपण पाण्यामध्ये बघितलं तर काही प्लांट जे आहेत ते आपल्याला वॉटरवरती फ्लोट करताना दिसतात, तरंगताना दिसतात. तर काही प्लांट जे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये सर्वाईव्ह करताना दिसतात ॲक्च्युली. ओके, सो वी फाइंड दॅट सम प्लांट ग्रो इव्हन अ डेझर्ट. मोर एव्हर वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हेरायटी इन द सेम टाईप ऑफ द प्लांट. जसं की आता डेझर्ट म्हणजे सर्वांना माहिती आहे, डेझर्ट म्हणजे वाळवंट, जिथं पाण्याची स्कार्सिटी असते, पाण्याची कमतरता असते. इव्हन पाण्याची कमतरता असूनही तिथं प्लांट्स हे ग्रो होतात आणि त्यांच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटीज आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, देअर आर डिफरंट व्हेरायटीज ऑफ द राईस, व्हीट, डिफरंट टाईप ऑफ रोज अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर. ओके, जसं की इथं आपल्याला सांगितलेलं आहे की राईस आणि व्हीट. राईस म्हणजेच भात, जसं की तांदूळ आणि जे गहू आहे यांच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटीज आहे. खूप साऱ्या व्हेरायटीचे तांदूळ आणि इथे गहू आपल्याला दिसून येतात. रोजेस, जे फ्लावर आहे, रोज, गुलाब, त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत. मँगो, यामध्ये पण खूप साऱ्या फ्लेवरचे मँगो आपल्याला दिसून येतात. एकाच प्रकारचा मँगो आहे का? नाही, खूप साऱ्या फ्लेवरचे मँगो आहेत. ओके, सम प्लांट ग्रो इव्हन विदाउट स्टेम, लीव्ज ऑर रूट. These are very different from ordinary plant. Let's study this diversity among them. काही प्लांट जे आहे ते विदाउट स्टेम शिवाय पण सर्वाईव्ह करतात, काही विदाउट लीव्ज शिवाय सर्वाईव्ह करतात आणि काही विदाउट रूट शिवाय सर्वाईव्ह करतात. ओके, अंडरस्टँड. म्हणजेच आपण बघितलेलं आहे की आपल्या आजूबाजूला जितकेही काही प्लांट्स असणार आहेत त्यांमध्ये खूप साऱ्या डिफरंट व्हेरायटीज आपल्याला दिसून येतात. ह्याच डिफरंट व्हेरायटी पुढे आपण शिकणार आहे आता. प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट. आपण सर्वांना माहितीच आहे की प्लांट जे आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात सनलाईटच्या मदतीने. सच प्लांट आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक. असे जे प्लांट आहे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट, त्यांना आपण ऑटोट्रॉपिक असं म्हणू शकतो. ओके,
ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारी प्लांट. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस अँड पोमेग्रेनेट पेरिविंकल अशा प्रकारचे झाड आहे हे ऑटोट्रॉपिक असणार आहेत. आणि सम प्लांट लाईक फंगसेस, लोरॅन्थस, डोडर यूज अदर प्लांट फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटेरोट्रॉपिक. आता इथे बघा, काही जे प्लांट आहे हे अदर प्लांटवरती डिपेंड असतात, दुसऱ्या झाडांवरती डिपेंड असतात ते त्यांचं अन्नासाठी. तर असे जे प्लांट कोणते आहे, जसं की फंगसेस आहे, लोरॅन्थस आहे, डॉडर आहे, तर त्या प्लांटला आपण काय म्हणायचं, हेटेरोट्रॉपिक. प्लांट लाईक पिचर प्लांट इव्हन कन्झ्युम इन्सेक्ट, दे कॉल्ड काय म्हणतात त्यांना, इन्सेक्टिव्हरस. आता ह्या तीनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको म्हणून एकदा आपण रिव्हिजन करू. बघा, ऑटोट्रॉपिक म्हणजे कोणते, असे प्लांट जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट. सनलाईटची मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे प्लांट म्हणजे ऑटोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय की दुसऱ्या झाडांवर अवलंबून राहणारे, जसं की फंगसेस आहे, लोरॅन्थस आहे आणि डोडर आहे. असे प्लांट आहे जे दुसऱ्या झाडांवर अवलंबून राहतात स्वतःच्या अन्नासाठी, त्यांना आपण हेटेरोट्रॉपिक असं म्हणतो. ओके, हेटेरोट्रॉपिक. अँड नेक्स्ट आहे इथे इन्सेक्टिव्हरस. इन्सेक्टिव्हरस म्हणजे जे इन्सेक्ट कन्झ्युम करतात, जसं की पिचर. पिचर नावाचा एक प्लांट आहे, तो इन्सेक्ट कन्झ्युम करतो, इन्सेक्टवरती डिपेंड असतो त्याच्या अन्नासाठी, तर त्यांना आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणायचं. ओके, अंडरस्टँड. सो आता आपण बघणार आहे स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. प्लांटचं स्ट्रक्चर कसं असते आणि ते किती किती पार्टमध्ये डिव्हाइड केलेले असतात हे आपण बघणार आहे. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. किती पार्ट्समध्ये डिव्हाइड आहे, 2 पार्ट्स. अँड दे आर द स्टेम विच ग्रो अबाव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रो बिलो द ग्राउंड सरफेस. म्हणजे फर्स्ट कशामध्ये आहे, स्टेममध्ये एक पार्ट केलेला आहे आणि रूटमध्ये, जे की रूट हे ग्राउंड सरफेसमध्ये असतं म्हणजे जमिनीच्या आतमध्ये. म्हणजे एक पार्ट आहे जो जमिनीच्या वरती आहे झाडाचा आणि सेकंड पार्ट जो आहे तो ग्राउंडमध्ये आहे म्हणजे जमिनीच्या आतमध्ये आहे, जे की रूट आहे. द रूट, स्टेम अँड लीव्ज आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटचे मेन जे पार्ट्स आहे हे 3 आहेत, जसं की रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहे. ओके, आणि अदर पण पार्ट्स आहे. फ्रॉम टाइम टू टाइम प्लांट्स बिअर फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. फ्लावर्स are transformed into fruit. Fruits have seed and seed give rise to new plants. ओके, सो इथे आपल्याला काय दिसून येते की जे प्लांट्स आहे हे फ्लावर्स बिअर करतात म्हणजे फ्लावर्स देतात आणि फ्लावर्स कशामध्ये कन्वर्ट होतात, फ्रूटमध्ये. अँड फ्रूटमधून आपल्याला सीड मिळतं आणि सीडमधून आपण एक न्यू प्लांट तयार करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे प्लांटचे आपण पार्ट्स बघितलेले आहे. सो 3 मेन पार्ट्स कोणते आहे, रूट, स्टेम अँड लीव्ज. सो आता आपण वन बाय वन पार्ट्स बद्दल शिकणार आहे. द फ्लावर्स, दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट्स ऑफ अ प्लांट. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टाल्क विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट. इथपर्यंत समजून घेऊ आधी. फ्लावर्स हा प्लांटचा मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि फ्लावर हे कशाने अटॅच असते, स्टाल्कने अटॅच असते स्टेमला. ओके, झाडाच्या स्टेमला फ्लावर स्टाल्कने अटॅच असतं. जे फुलाच्या खाली जे बारीक दांडी असते ना त्याला आपण स्टाल्क म्हणायचं. आणि हे स्टाल्क जे आहे लॉंगही असू शकते आणि शॉर्टही असू शकते. वेगवेगळ्या फुलाला वेगवेगळे स्टाल्क असतं. ओके, अ फ्लावर्स हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. द फ्लावर्स इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. जे फ्लावर्स आहे हे वेगवेगळे कलरचे आणि वेगवेगळ्या आकाराचे असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि फ्लावर्समुळेच रिप्रोडक्शन होते म्हणजेच नवीन झाड तयार होऊ शकते. जसं की आपण वरती बघितलं, फ्लावर्स हे फ्रूटमध्ये कन्वर्ट होतात आणि फ्रूटपासून आपल्याला सीड मिळतं. सीड म्हणजे बी आणि त्या बी पासून आपण नवीन प्लांट तयार करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे द लीफ. द लीफ इज फ्लॅट. इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ द फूड. लीफ हे फ्लॅट असतं आपल्याला माहिती आहे आणि लीफमध्येच प्रोडक्शन होते फूडचं. जसं की आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. लीफमध्ये म्हणजे झाडाच्या पानामध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया होत असते आणि अन्न तयार होते. लीव्ज आर मेनली ऑफ 2 टाइप्स, सिंपल अँड कंपाऊंड लीव्स. लीव्सचे किती टाइप्स आहे, 2. वन आहे सिंपल अँड अदर आहे कंपाऊंड लीफ. ओके, नेक्स्ट आहे द स्टेम. द हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंडिंग अपॉन द स्टेम. हे जे स्टेम आहे हे खूप महत्त्वाचं आहे झाडामध्ये, कारण की प्लांटची जी हाईट आणि शेप आणि साईज आहे हे सर्व स्टेमवरती डिपेंड आहे. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ द फूड. म्हणजे काही झाडांमध्ये काय होतं की स्टेममध्ये पण अन्न तयार होतं आणि सर्व झाडांमध्ये जे अन्न साठवून ठेवलेलं असतं ते कुठे
साठवून ठेवलेलं असते? स्टेम मध्ये, झाडाच्या खोडामध्ये. इन सम प्लांट इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट. स्टेमचं काय काम आहे की झाडांना सपोर्ट देणे. ओके, नेक्स्ट आहे इथे द फ्रूट. फ्रूट हॅव डिफरंट शेप. फ्रूट कंटेन वन ऑर मोर सीड. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युली फ्रूट्स. ओके, हे डिफरंट शेपचे असतात हे आपल्याला माहितीच आहे. सर्व जे फ्रूट्स आहे एकाच शेपचे नाही, डिफरंट शेपचे आहे. आणि ते काय कंझ्युम केलेलं असते त्यांनी? सीड. आणि सीडमुळे आपण न्यू प्लांट तयार करू शकतो. जसं की बीन आहे, बीन आणि पीज हे एका प्रकारचे फ्रूटच आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट आहे द रूट. रूट होल्ड द सॉइल फ्रेमली अँड अँचर द प्लांट. रूट काय करतो? सॉइलला पकडून धरतो आणि जे प्लांट आहे ते मातीमध्ये व्यवस्थित अँचर होतं, म्हणजे रुजल्या जातं. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ॲब्झॉर्ब द ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियन्स फ्रॉम द सॉइल. रूटचं एक मेन काम आहे की सॉइलमधील, मातीमधील जे वॉटर आहे, पाणी आणि पोषक तत्व हे ॲब्झॉर्ब करणे आणि ट्रान्सपोर्ट करणे वरती झाडाला. ओके, द रूट ऑफ द कॅरट अँड रॅडिश ऑल्सो स्टोर फूड. फॉर एक्झाम्पल बघितलं तर कॅरट आणि रॅडिश जे आहे हे एक रूटच आहे आणि ते पूर्ण फूड स्टोरेज रूट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये पूर्ण फूड स्टोर झालेलं असते. ओके, देअर आर टू टाईप ऑफ रूट, टॅप रूट अँड फायब्रस रूट. इथे रूटचे टू टाईप्स आहे. वन आहे टॅप रूट, सेकंड आहे फायब्रस रूट. आता या पिक्चरवरून समजून घेऊ शकतो आपण. टॅप रूट जे आहे हे अशा प्रकारचं आपल्याला दिसून येते आणि फायब्रस रूट आहे हे अशा प्रकारचं आहे. मग दोघांमध्ये जर कम्पेअर करून बघितलं तर टॅप रूट जे आहे हे एक सरळ इथं रूट आहे आणि एक तिथं सेकंडरी असे रूट्स निघालेले आहे. बट फायब्रस रूट जे आहे हे सरळ थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसून येतं, म्हणजे धाग्यासारखे लांब लांब आहे इथे रूट. जसं की इथं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे हिबिस्कस अँड बनियान. बनियान म्हणजेच वडाचे झाड, हिबिस्कस म्हणजेच जे जास्वंदाचे झाड आहे ते. ओके, सो जास्वंदाचे झाड आणि वडाचे झाड यांचे रूट्स हे टॅप रूट असतात. आणि इथे फायब्रस रूटचं एक्झाम्पल आहे अनियन अँड ग्रास. अनियन वरती बघितलं असणार तुम्ही. अनियन काय? कांदा. कांद्यावरती बघितलं असणार तुम्ही. असे वरती फायब्रस रूट दिसून येतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, आणि ग्रासचे रूट पण असेच आहे. नेक्स्ट आता आपण बघणार आहे नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. प्लांटचं क्लासिफिकेशन करण्याची आपल्याला काय गरज आहे? तर बघा, अप टू नाऊ इन्फॉर्मेशन अबाउट लॅक ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. जसं की आतापर्यंत आपण काय काय शोध लावलेले आहे की खूप सारे प्लांट्स आपल्या पृथ्वीवरती अवेलेबल आहेत. व्हाईल स्टडिंग द डायव्हर्सिटी इन द प्लांट दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ convenience on the basis of the similarities and differences on their structure, their organ and their other characteristic. आता क्लासिफिकेशन करणे ह्यासाठी आपल्याला आवश्यक आहे बिकॉज आपल्या पृथ्वीवरती खूप सारे प्लांट्स आहेत आणि त्या प्लांट्सचा अभ्यास आपण करायचं म्हटलं, स्टडी करायचं म्हटलं तर आपल्याला काही अडचण यायला नको, म्हणून आपण त्यांना सिमिलॅरिटी, डिफरन्सेस, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचे ऑर्गन आणि त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ना, वैशिष्ट्य, अशामध्ये जर आपण क्लासिफिकेशन करून त्यांचा स्टडी केला तर आपल्याला खूप इझी जातं. ओके, इथे कन्व्हिनियन्स म्हटलेलं आहे ना, म्हणजे आपल्या सुविधासाठी, आपल्याला अभ्यास करण्यासाठी इझी जावं, त्या प्लांटबद्दल आपल्याला सुविधा असाव्या, म्हणून आपण सिमिलरिटीज, डिफरन्सेस, स्ट्रक्चर, ऑर्गन आणि त्यांचे कॅरेक्टर अशामध्ये त्यांना क्लासिफाईड करत असतो. ओके, The scientist Carolus Linnaeus made the first scientific classification of plant. Initially it was his method of classification that was used by all. बघा, कोणत्या सायंटिस्टने सर्वात आधी क्लासिफिकेशन केलेलं आहे प्लांटचं? कॅलोरस लिनियस. ओके, सो तीच मेथड सर्वांनी यूज केलेली आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक अ राउंड थ्रू अ गार्डन इन युअर सराउंडिंग अँड लिस्ट द प्लांट दॅट यू सी. Draw their picture as well. Draw a table as shown below and complete it on the basis of the information you gathered and discussed in the class. आता इथे काय सांगितलेलं आहे की तुमच्या आजूबाजूला जे काही गार्डन आहे त्या गार्डनचा तुम्ही एक राऊंड करायचा आहे
आणि त्या गार्डनमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे प्लांट्स दिसतात त्या प्लांट्सबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे आणि अशा प्रकारचा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे। या टेबलमध्ये काय दिलेलं आहे बघा, नेम ऑफ द प्लांट्स, तुम्ही कोणत्या कोणत्या प्लांट्सला बघितलेला आहे त्या प्लांट्सचे नेम इथे राईट करायचे आहे। जर सपोज तुम्ही रोज घेतला इथे तर रोजबद्दल तुम्हाला काय काय माहिती राईट करायची आहे। व्हेअर डज द प्लांट अकर ग्रो, म्हणजे तुम्हाला राईट करायचं की हे जे प्लांट आहे हे पाण्यामध्ये येतं की जमिनीमध्ये येतं। ओके, नेचर ऑफ द स्टेम, म्हणजे त्या प्लांटचं जे स्टेम आहे ते कसं आहे त्याबद्दल काय माहिती घ्यायची, त्याचा सर्कमफरन्स कसा आहे, म्हणजे त्याचा स्टेमचा आकार किती आहे, कलर कसा आहे, बार्क कसा आहे, हार्ड आहे की सॉफ्ट आहे। ओके, इथे नेक्स्ट आहे हाईट, हाईट बद्दल काय लिहायचं, शॉर्ट हाईट आहे, मीडियम आहे, व्हेरी टॉल आहे। ब्रांचेस बद्दल नेचर ऑफ द ब्रांचेस, म्हणजे त्यांना कशा प्रकारच्या ब्रांचेस येतात। ओके, लीव्स म्हणजे त्यांचा लीव्सचा कलर, पानाचा कलर आणि शेप एज कशी आहे, फ्लावर्सचा कलर आणि फ्रेग्रन्सेस आणि शेप राईट करायचा आहे। नेचर ऑफ द फ्रूट, फ्रूटचं नेचर काय म्हणजे त्या फ्रूटचा कलर कसा आहे, शेप कसा आहे, हार्डनेस आहे की सॉफ्टनेस आहे। ओके, आणि त्याचं युजेस म्हणजे आपण त्याचा काय म्हणून यूज करू शकतो। ओके, अशा प्रकारचा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे। आपल्या आजूबाजूला जितकेही काही झाडं आहे 2-3 झाडांचे नाव घ्यायचे आहे, त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची। ओके, नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वी कॅन इझिली नोटिस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन अवर सराउंडिंग्स, आपल्या आजूबाजूला जे पण काही झाडं आपण बघतो, प्लांट्स बघतो, त्यांचा शेप आणि हाईटवरून आपण त्यांना नोटीस करू शकतो हे कोणत्या प्रकारचं प्लांट आहे। इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन, त्यांचं ऑब्झर्वेशन करून आपण क्लासिफिकेशन इझिली करू शकतो। सो आता असं क्लासिफिकेशन आपण कोणत्या प्रकारे करणार आहे हे आपण नेक्स्ट बघणार। कॅन यू टेल व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन अ मँगो बनियान अँड टर्मनाईन ट्री, आता मँगो बनियान अँड टर्मनाईन, मँगो म्हणजे आंब्याचं झाड, बनियान म्हणजेच काय वडाचं झाड आणि टर्मनाईन म्हणजे चिंचेचं झाड, यामध्ये काय काय सिमिलरिटीज आहे तर हे तिन्ही ट्रीमध्ये येतात म्हणजे मोठ्या झाडामध्ये येतात। यांचे रूट काय आहे, टॅप रूट, जसं आपण मागे रूटमध्ये 2 प्रकार बघितलेला आहे, एक टॅप रूट आणि फायब्रस रूट। मग टॅप रूटमध्ये आपण बनियान एक्झाम्पल बघितलं होतं। सो बनियान, टर्मनाईन अँड मँगो या तिन्ही ट्रीचे जे रूट्स आहे टॅप रूट्स असणार आहे, म्हणजे हे यांच्यामध्ये एक सिमिलरिटीज असणार आहे। आणि त्यांचं जे शेप आहे तो कोनोपाय असणार आहे। कोनोपाय म्हणजेच काय की ते अशा प्रकारचे आहे तिन्ही झाड, हे जे आपल्याला मोठं झाड दिसत आहे ना याच्यामध्ये हे वडाचं झाड आहे, बनियान ट्री आहे, तर अशा प्रकारे हे तिन्ही जे झाडं आहे हे कोनोपाय शेपमध्ये वाढणारे झाडं आहेत। ओके, ह्या आपण सिमिलरिटीज तिन्ही झाडांमध्ये सांगू शकतो। आता आपण ट्री बद्दल माहिती घेणार आहे की ट्री म्हणजे काय असतात। ओके, सम प्लांट्स ग्रो टॉल, देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड ऑर स्ट्रॉंग, दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबोव द ग्राउंड, जसं की इथे बघितलंय आपण काही जे झाडं असतात हे खूप उंच असतात, त्यांचे जे ट्रंक्स असतात म्हणजे त्यांचे जे खोड आहे, झाडाची साल आहे ते खूप स्ट्रॉंग आहे। ओके, त्यांचे स्टेम आणि झाडाची जे साल आहे ते खूप स्ट्रॉंग असते, मजबूत असते आणि त्यांचे जे ब्रांचेस आहेत हे ब्रांचेस खूप मोठे मोठे आणि ब्रॉड असतात। ओके, तर दे बिअर फ्लावर्स अँड फ्रूट फॉर द मेनी इयर, म्हणजे त्यांचे जे फ्लावर्स आणि फ्रूट्स आहे हे आपण खूप वर्षापर्यंत घेऊ शकतो। सच प्लांट्स आर कॉल्ड ॲज ट्री, मग अशा झाडांना काय म्हणायचं, ट्री म्हणायचं। आता ट्री म्हणजे काय की जसं वर आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेले आहे, मँगो, बनियान अँड टर्मनाईन, हे ट्रीमध्ये येत असतात। ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल, दॅट इज दे लिव्ह फॉर मेनी इयर। ओके, हे ट्री जे आहे हे खूप टॉल्स असतात, मोठे असतात आणि पेरिनियल असतात। पेरिनियल म्हणजे काय, खूप वर्ष जगणारे। ठीक आहे, नेक्स्ट इथे सेकंड आहे शब, व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द हिबिस्कस अँड ओलिएंडर अँड लँटेना प्लांट। ओके, सो हे सर्व कशामध्ये येतात, शबमध्ये येतात, जसं की आपण हिबिस्कस म्हणजेच काय जास्वंदाचं झाड आहे, ओलिएंडर आहे आणि इथे लँटेना आहे, हे तिन्ही शबमध्ये येतात। आता शब म्हणजे काय हे समजून घेऊ। सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड, दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड, बघा यांच्यामध्ये अशा सिमिलरिटीज असतात की जे झाड आहे हे इथे आपल्याला या पिक्चरमध्ये हिबिस्कस प्लांट दाखवलेला आहे। सो हे कसे असतात, हे क्लोज टू द ग्राउंड असतात म्हणजे जमिनीच्या खूप जवळ असतात, म्हणजे जास्त टॉल नसतात हे, आणि यांचे जे ब्रांचेस आहे हे आपण जमिनीच्या खूप जवळ असतात म्हणजेच खाली असतात, जास्त उंच यांच्या ब्रांचेस जात नाहीत। दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्री, ट्रीपेक्षा कसे असतात ते शॉर्टर आणि स्मॉलर असतात, खूप छोटे असतात। बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम, जरीही ट्रीपेक्षा छोटे असले तरीही त्यांचं जे स्टेम असते हे खूप हार्ड असते म्हणजेच कडक असते। The oleander, hibiscus, lantana, coranti and rose are shrubs that may grow up to
2 to 3 मीटर, म्हणजे फक्त त्यांची हाईट किती असते 2 मीटर ते 3 मीटर एवढे ते वाढू शकतात. त्यांनाच आपण श्रब असे म्हणत असतो. ओके, सो श्रबमध्ये आपण काय शिकलेलं आहे की त्यांचे जे ब्रांचेस असतात हे क्लोज टू द ग्राउंड असतात, जमिनीच्या जवळ असतात, आणि बट त्यांची जी स्टेम आहे, त्यांचं खोड आहे हे हार्ड असते. ओके, आणि त्यांची हाईट किती असते 2 मीटर किंवा 3 मीटर पेक्षा ते उंच जाऊ शकत नाही. नेक्स्ट आता आपण हर्ब बघणार आहे. व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द फेनुग्रीक अँड पेरिविंकल्स प्लांट. फेनुग्रीक आणि पेरिविंकल प्लांट हे हर्बमध्ये येतात. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल. म्हणजे बघा हर्ब्स जे आहे हे शर्फपेक्षा पण छोटे असतात. आता आपण इथे शर्फ बघितलं होतं किती मीटर वाढतात 2 किंवा 3 मीटर पेक्षा जास्त ते वाढू शकत नाही. त्यांची हाईट फक्त 2 किंवा 3 मीटरच आहे. बट इथं हर्ब्स जे आहे यांची हाईट तर 1 मीटर किंवा 1.5 मीटर पर्यंत जाऊ शकते. मग द स्टेम ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर टू दोज ऑफ द ट्री अँड बशेस. जसं की इथं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं जे स्टेम आहे ते ग्रीन कलरचं असते आणि फ्लेक्झिबल असते, म्हणजेच लवचिक असते ॲज कम्पेअर टू ट्री. हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 इयर. आता यांचं जीवनकाल किती आहे तर हर्ब्स हे 2 महिने किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष इथपर्यंत वाढू शकतात. ओके, अकॉर्डिंग टू द साइज अँड हाईट ऑफ देअर स्टेम प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स: ट्री, शर्ब्स अँड हर्ब्स. आता बघा इथे आपण 3 टाइप्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे प्लांटचं. हे मेन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 3 टाईपमध्ये कोणत्या कोणत्या, जसं की ट्री आहे, शर्ब आहे आणि हर्ब आहे. आता यांचं क्लासिफिकेशन आपण कोणत्या बेसिसवरती केलेलं आहे? अकॉर्डिंग टू देअर साईज, त्यांचा आकार किती आहे, त्यांची हाईट किती आहे आणि त्यांचं स्टेम कसं आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की आपण क्लासिफिकेशन आतापर्यंत जे बघितलेलं आहे हे आपण कोणत्या बेसिसवर केलेलं आहे. साईज, हाईट अँड स्टेम. त्यांची साईज किती आहे, त्यांची हाईट किती आहे आणि त्यांचं स्टेम कसं आहे. ट्री, शर्ब अँड हर्ब्स टोटल आर डिफरंट. ओके, नेक्स्ट आहे कॅन यू टेल हॅव यू सीन वाईन्स लाईक अ पम्पकिन, द रेल रोड्स, क्रीपर, कावली, वॉटरमेलन और ग्रेप वाईन. हाऊ डू दे ग्रो. हे कसे वाढतात. जे वाईन्स आहे हे आपण बघणार आहे. आता आपण प्लांट्समध्ये क्लासिफिकेशन बघितलं होतं. आता जे वाईन्स आहेत ना, म्हणजेच वेली, ह्या कशा वाढतात ना हे आपण बघणार आहे. सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग व्हाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही ज्या वाईन्स आहे यांना व्हर्टिकली सपोर्टची गरज असते, काहीतरी झाडावरती चढतात त्या. ओके, आणि काही ज्या वाईन्स आहेत ते जमिनीवरतीच वाढत असतात, म्हणजे जमिनीवरतीच पसरतात. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट. मनी प्लांटला एरियल रूट असतो. बघा एरियल रूट म्हणजे काय या पिक्चरमध्ये समजून जाईल तुम्हाला. यामध्ये हे ग्रेप्स वाईन आहे ना, सो याला हे जे दिसत आहे ना आपल्याला, बघा इथे हे दिसत आहे ना, हे एरियल रूट आहे. मग एरियल रूटची आवश्यकता का असते त्यांना? कारण ते वरती वरती जातात ना, ते वरती जाण्यासाठी त्यांना एरियल रूट हे सपोर्ट करतात, म्हणून तिथे एरियल रूटची आवश्यकता असते. हॅव यू सीन द कॉकुंबर्स टेंड्रिकल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग. म्हणजे टेंड्रिकल्स जे असतात ते ग्रीन कलरचे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसून येतात आपल्याला, जे की काकडीच्या वेलीला असतात. कॉकुंबर्स म्हणजे काकडी. ऑफ द यूज कुल्ड दे बी टच द स्टेम ऑफ एनी वाईन, व्हॉट डू यू फील. तुम्ही कोणत्याही वाईनला टच करून बघा, तुम्हाला काय फील होईल? सॉफ्टनेस. ओके, देअर सॉफ्टनेस फील होणार आहे. द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्सिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रो रॅपिडली विथ द हेल्प ऑफ द सपोर्ट. जे क्रीपरचे स्टेम आहे ते कोणत्या प्रकारचे आहेत? फ्लेक्झिबल, सॉफ्ट आणि ग्रीन. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. क्रीपरचे जे स्टेम्स आहेत, क्रीपर म्हणजे ज्या वेली आहे वरती चढणाऱ्या, त्या वेलींचे जे स्टेम आहे ते फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन असतात आणि त्यामुळे ते वरती वरती सपोर्ट घेऊन चढत असतात. ओके, जसं की या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स आपल्याला इथं दिसत आहे, ज्या काही व्हर्टिकल्स आहेत आणि ज्या ग्राउंडला पण आहेत त्या पण इथं दिसत आहे. इथे आहे कॅन यू टेल फॉर हाऊ मेनी इयर डू क्रॉप्स लाईक अ बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मेरीगोल्ड लिव्ह. हे किती वर्ष जगू शकतात हे आपण शिकणार आहे आता त्यांची लाईफ सायकल. द लाईफ सायकल ऑफ द प्लांट लाईक अ जवार, सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन 1 इयर. म्हणजे जवार आणि सनफ्लावर हे 1 वर्ष जगू शकतात. 1 वर्ष त्यांची लाईफ सायकल आहे. दिस प्लांट आर कॉल्ड ॲज अ ॲन्युअल. हे बघा, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जेही प्लांट्स 1 वर्षापर्यंत जगू शकतात ते काय असतात? ॲन्युअल प्लांट असतात. द लाईफ सायकल ऑफ द प्लांट लाईक द कॅरट, बीटरूट ऑफ 2 इयर.
कॅरट आणि बीटरूट हे 2 वर्ष जगतात, दे आर कॉल्ड एज बायनियल. हे पण लक्षात ठेवायचं आहे की जे 2 वर्ष प्लांट्स जगतात त्यांची लाईफ सायकल 2 वर्ष आहे, तो म्हणजे बायनियल. बघा, 1 year annual and 2 year biennial. Shrub like a hibiscus and oleander and trees like mango and gulmohar live for the several year and bears flower and fruit. They are called perennial. म्हणजे असे जे झाडं आहे ते खूप जास्त वर्ष जगतात, खूप काही काळापर्यंत जगतात आणि फ्रुट्स अँड फ्लावर देत असतात, त्यांना पेरिनियल म्हणायचं असते. ओके. According to the period of their life cycle, plants are classified as the annual, biennial, perennial. इथे हे एक लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला की आपण त्यांच्या लाईफ सायकलचा जो पिरियड असतो त्यावरूनही त्यांना क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे. तर कसं क्लासिफाय करू शकतो? ॲन्युअल म्हणजे 1 year जगणारे, आणि बायनियल म्हणजे 2 year जगणारे, आणि पेरिनियल म्हणजे मेनी इयर म्हणजे खूप काही काळ जगणारे, असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, कॅन यू टेल to which parts of plants are butterflies and insect attracted? बटरफ्लाय आणि इन्सेक्ट हे कोणत्या पार्टकडे अट्रॅक्ट होत असतात प्लांट्सच्या? तर ते फ्लावर या पार्टकडे अट्रॅक्ट होत असतात. ओके. सो प्लांट्स दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट, अँड while the parts that never bear flowers are called non-flowering plant. Non-flowering plant may not have organ like a root, stem, leaves. Non-flowering plantला रूट नसतात, स्टेम नसतात आणि लिव्स नसतात. ओके. सो इथे जे प्लांट्स फ्लावर प्रोव्हाइड करतात, फ्लावर देतात, त्यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात, आणि जे फ्लावर देत नाही त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणत असतात. ओके. नेक्स्ट आहे इथे, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल अँड मशरूम? दिस इज नॉट अ प्लांट, दिस इज द फंगी. ओके. हे काय आहे? फंगाय. हे फंगायमध्ये येत असतात, टोडस्टूल आणि मशरूम. व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज फिग? फिग हे कोणत्या टाईपचं आहे? तर हे फ्लावरिंग प्लांट आहे. ओके. इट बिअर्स फ्लावर, सो इट इज कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स. डू फेरन अल्गी मनी प्लांट बिअर फ्लावर? सो फेरन अल्गी मनी प्लांट हे फ्लावर देत नाही, म्हणजे इथे नो आन्सर येणार आहे. कधी बघितलं का आपण मनी प्लांटला फ्लावर? नाही, म्हणजे हे नॉन फ्लावरिंग प्लांट आहे. नेक्स्ट आहे इथं, डू यू नो द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया? जगातील सर्वात मोठं फ्लावर हे कुठे सापडतं? इंडोनेशियामध्ये. द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ प्लांट रॅफ्लेशिया आर्नॉल्डी इज अबाउट 1 meter. त्याचे डायमीटर किती आहे? 1 meter. डायमीटर म्हटलं म्हणजे आता सपोज हा फ्लावर आहे इथे, आणि हा फ्लावर इथून इथपर्यंत ह्याचे डायमीटर 1 meter आहे. तर 1 meter इतकं मोठं हे फ्लावर आहे. द वर्ल्ड्स स्मॉलेस्ट फ्लावर इज ऑफ द प्लांट कॉल्ड ॲज वोल्फिया ऑर डकवीड. सर्वात छोटं जे फ्लावर आहे जगामधील त्याचं नाव आहे वोल्फिया डकवीड. इट्स डायमीटर इज ॲज स्मॉल 0.5 mm. ओके. 0.5 mm पेक्षा पण ते छोटं आहे. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे की जगामधील सर्वात मोठं फ्लावर हे इंडोनेशियामध्ये आहे, त्याचं नाव आहे रॅफ्लेशिया आर्नोल्डी, आणि ते 1 meter आहे त्याचं डायमीटर. ओके. आणि जगातील सर्वात छोटं जे ते वोल्फिया किंवा डकवीड आहे त्याचं नाव, आणि त्याचे डायमीटर किती आहे? 0.5 mm. जसं की या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, हे सर्वात मोठं फ्लावर्स आहे, आणि इथे हे दाखवलेलं आहे ना, हे सर्वात छोटं आहे. ओके. नेक्स्ट आहे इथे, कॅन यू टेल व्हेअर डज द पोमेग्रेनेट शर्प ग्रो? पोमेग्रेनेट शर्प कुठे उगवते? ऑन द लँड. ओके. व्हेअर डज द लोटस ग्रो? लोटस कुठे उगवते? इन वॉटर, पाण्यामध्ये. थर्ड वन आहे, व्हेअर डू बलर्शेस अँड रेल रोड क्रीपर ग्रो? बलर्शेस आणि रेड रोल क्रीपर्स हे अशा ठिकाणी उगवतात जिथं पाण्याचा सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल, काही एखादा पॉन्ट आहे तर त्या पॉन्टच्या जवळ हे अशा प्रकारचे क्रीपर्स आपल्याला दिसून येतात. व्हेअर डज द डोडर प्लांट ग्रो? डोडर प्लांट हे सॉइलवरती, सॉइल सरफेस ऑफ द सॉइल, ओके, सॉइलच्या वरती इथे आपल्याला दिसून येतात. वी सी डिफरंट प्लांट ग्रोईंग इन डिफरंट प्लेसेस अराउंड अस. आपण बघितलेलं आहे की आपल्या आजूबाजूला खूप सारे प्लांट्स आहे आणि ते डिफरंट प्लेसेसवरती आपल्याला उगवताना दिसतात. प्लांट कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटेट ऑर द प्लेस व्हेअर दे ग्रो. आता आपण प्लांटचं क्लासिफिकेशन अशा पण बेसिसवर करू शकतो, त्यांची जी हॅबिट आहे आणि ते कुठे ग्रो होतात. ओके. ऑन द लँड, इन द वॉटर. ओके. लँड, वॉटर, मर्शी एरियाज, डिझर्ट अँड इव्हन अ बिग ट्री आर द व्हॅरियस हॅबिटेट ऑफ द प्लांट.
बघा, जसं की काही जे झाडं आहे ते जमिनीवरती उगवतात, काही आहे ते वॉटरमध्ये, काही मर्शी एरिया म्हणजे काही चिखलाचा प्रदेश असेल तो, काही डेझर्टमध्ये म्हणजेच वाळवंटी प्रदेशामध्ये. सो एव्हरीवन, दिस इज अवर फर्स्ट लेक्चर ऑफ द चॅप्टर नंबर 3. चॅप्टर नंबर 3चा आपण हे फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट बघितलेला आहे. डायव्हर्सिटी म्हणजे प्लांटमध्ये काय काय विविधता आहे, क्लासिफिकेशन कोणत्या बेसवरती आपण करू शकतो प्लांटचं, हे सर्व आपण बघितलेलं आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण लाईन टू लाईन मिनिंग्स बघितलेला आहे. असंच आपण सेकंड लेक्चरमध्ये लाईन टू लाईन मिनिंग्स बघणार आहे. त्या लेक्चरमध्ये आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ द ॲनिमल्स हे पण लाईन टू लाईन शिकणार आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. जर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल लेक्चर, तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सेकंड लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून मिळून जाईल, तिथून तुम्ही सेकंड लेक्चर पण बघू शकता. ओके, सो आपण भेटूया लगेच नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.